नमस्कार. मी विलास गौरसकर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, प्रतिष्ठा हा एक असा गोड शब्द आहे, गोंडस शब्द आहे, गुलाबासारख्या आकाराचा एक मोहक शब्द आहे की ज्याची भुरळ भल्याभल्यांना पडते. मग ती चांगली, वाईट, खरी, खोटी हा भाग नंतरचा येतो. पण प्रतिष्ठा, आमची प्रतिष्ठा या एका वाक्यासाठी आपलं आयुष्य आपण पणाला लावत असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण अशा अनेक घटना बघतोय की जिथे चित्रपटामध्ये दाखवतं ना तसं केवळ आपल्या मर्जीविरुद्ध एखाद्याने लग्न केलं किंवा आंतरजातीय विवाह केला तर अ, विकृतपणे त्या व्यक्तीचा खून केला जातो. अतिशय टोकाचा निर्णय घेतला जातो आणि अशा केसेस वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. नुकतंच आपण बघितलं की एका भावानं आपल्या बहिणीचा निर्घृण खून केला आणि कारण त्याचं असं होतं की आंतरजातीय विवाह. आपली प्रतिष्ठा किंवा आपलं एक घर, आपलं घराणं, त्याचं नाव, त्याचं अ, हे राहणं म्हणजे त्याचं नाव शाबूत राहणं असा अट्टहास होतो. आणि मला असं वाटतं की अगदी वयाच्या 20शीत किंवा 30शीमध्ये एवढं टोकाचा निर्णय घेण्याइतका पाऊल आपण उचलतो. म्हणजे ही विकृती किती खालच्या थरापर्यंत गेलेली आहे, किती घट्ट यांनी पाय रोवलेले आहेत. याचं मूळ नेमकं कशात आहे? म्हणजे मला आठवतं आहे की फार पूर्वी लव्ह मॅरेज करणं किंवा एखाद्याने आपल्याच जातीमध्ये पण प्रेमविवाह करणं हे सुद्धा खूप बंडखोरीचं मानलं जात होतं किंवा एक मोठं पाऊल काळाच्या पुढे जाणारं असं मानलं जात होतं. म्हणजे त्या कम्युनिटीपुरती किंवा त्या जातीवर्गापुरती ही मंडळी कायम एक चर्चेचा विषय होती आणि त्याचबरोबर ती निषिद्ध मानली जात होती. त्यांना बॉयकॉट केलं जात होतं. कारण लांबून लोकं त्यांना दाखवायचे की बघा याने प्रेमविवाह केलेला आहे. जरी आपल्या जातीमध्ये असला तरी. नंतर आणखीन काही वर्षानंतर काळ बदलला, सामाजिक परिस्थिती बदलली, शिक्षण पद्धती बदलली, लोकांची अभिरुची बदलत चालली आणि एक पाऊल असं झालं की आंतरजातीय विवाहसुद्धा व्हायला लागले. आणि अशा वेळेला तर ते खूप कठीण होतं, ते पचवणं खूप कठीण होतं आणि त्यामुळेच मग पळून जाऊन लग्न करणं किंवा मग त्या मुलीला किंवा त्या मुलाला कायमचं घराच्या बाहेर आपलं हे करणं किंवा त्याला बेदखल करणं आपल्या घरातून, आपल्या घराण्यातून हे असे प्रकार वाढत गेले. ज्यावेळेस आपण चित्रपटांमध्ये असे प्रकार बघतो त्यावेळेला असं वाटतं की किती विकृत दाखवतात, किती टोकाचं दाखवतात आणि किती विघातक आहे. असं खरंच कुठं होतं का? असं खरंच होऊ शकतं का असं? हे काही दाखवतात. हे मनोरंजन क्षेत्रच असं आहे. पण मंडळी, बहुतेक वेळेला समाजात या गोष्टी घडतात. ज्या घडतात त्या तिथे दाखवतात की ज्या दाखवतात त्यामुळे त्या घडतात हे सांगणं जरा कठीण आहे. पण होतं असं एवढं नक्की आहे. आता याच्यावरती नेमकं करायचं काय? म्हणजे आपण म्हणतो की आपण खूप पुढारलेलो आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण बरंच जग बघितलेलं आहे, एक्सपोजर आपल्याला खूप मिळालेलं आहे, आपण सगळं जग पादाक्रांत केलेलं आहे आणि अशा वेळेला शिक्षणामुळे, वाचनामुळे लोकांच्या वागण्यामध्ये थोडासा बदल होतो. असा एक सर्वसाधारण समज आहे. माणसं आता चंद्रावर जायला लागलेली आहेत, चंद्रावर घरं बुक करायला लागलेली आहेत किंवा जे जे आत्तापर्यंत अशक्य वाटत होतं त्या सगळ्या गोष्टी आता शक्य होत आहेत. एकूणच ग्लोबल विलेज झालेलं आहे, जग जवळ येत चाललेलं आहे. पण अशा ह्याच्यामध्ये आपली मानसिकता कुठे बदललेली आहे? म्हणजे अजूनही आश्चर्य वाटतं की अजूनही घरामध्ये संवाद होत नाही. घरामध्ये मुलांना आणि सुनांना घराबाहेर हाकललं जातं. जे विद्यावाचस्पती स्वतःला म्हणवतात, ज्यांनी PhD मिळवलेली आहे, अशा लोकांचं वागणं बघितलं की त्यातला विरोधाभास जाणवतो. घराघरांमध्ये अजूनही आपल्या जातीवरती किंवा आपल्या एका विशिष्ट कम्युनिटीवरती खूप संकुचित विचार केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यावरती ही मंडळी इतकी ठाम असतात की तो बदल स्वीकारणं यांना सहजासहजी शक्य होत नाही. गंमत अशी वाटते की खरं तर संस्कृती रक्षण करणं किंवा ज्याला त्याला आपल्या धर्माचं किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, परंपरेचं, आपल्या कुळाचाराचं एक अप्रूप असणं, स्वाभिमान असणं हे खूप अत्यंत स्वाभाविक आहे. मग ते नैसर्गिक आहे. त्यामध्ये काही चूक आहे वगैरे असं काही नाही आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या कम्युनिटीला न लेखता किंवा दुसऱ्या कम्युनिटीला तुम्ही स्वीकारत नाही, त्यांना ॲकोमोडेट करू शकत नाही. हे सुद्धा एक टोकाचा निर्णय असं मला वाटतं. चूक बरोबर हा एक वेगळा भाग आहे. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या, आपल्या घरामध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने अशा काही गोष्टी केल्या, तर त्याला अशा पद्धतीचं खून करणं किंवा त्याला निर्घृणपणे मारून टाकणं, अशा विकृत गोष्टी करण्याचं खरंच काही हे आहे का? आधार जस्टिफाय होऊ शकतात का या गोष्टी?
त्यातून आपण काय साध्य करतो? ज्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आपण हे करतो की आमचं घराणं किंवा आमची इज्जत, आमची इब्रत ही सगळी पणाला लागते. अशा गोष्टी केल्यामुळे त्या मुळात प्रतिष्ठेलाच धक्का लागतो असं आपल्याला वाटत नाही का? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं असं की विवाह करण्यापूर्वी आपण घराघरांमध्ये संवाद आपल्या होत नाही. अजूनही आपल्याकडे तशीच परिस्थिती आहे की म्हणजे पालक जमात आहेत ती डॉमिनेट करणार, मुलांनी ते खालीमान करून ऐकायचं आणि मग ज्यांना शंका येते की आपले आईवडील रागावतील किंवा चिडतील किंवा काहीतरी आकांडतांडव करतील, अशा वेळेला मग मुलं पळून जातात किंवा त्यांना जे करायचं ते करतात. पण घरात सांगू शकत नाहीत, घरात मोकळं बोलू शकत नाहीत, कारण तसं वातावरणच मुळात नसतं. मला नेहमीच आश्चर्य वाटतं, कारण संवाद या विषयावरतीच मी जास्त काम करतो आणि असं वाटतं की घरामध्ये एकत्र राहूनसुद्धा ही लपवाछपवी अनेक वर्षानुवर्ष चाललेली असते. म्हणजे आपण मोकळेपणाने बोलूच शकत नाही. तेवढं बॉन्डिंग आपल्यामध्ये नसतं, तेवढं नातं आपल्याकडे तयार झालेलं नसतं आणि लग्नानंतर किंवा लग्नाच्या वेळेला या गोष्टींची खूप मोठी पंचाईत होऊ शकते. कारण विवाहपूर्व समुपदेशन किंवा प्री मॅरिटल काउन्सिलिंग करावं अशी मॅच्युरिटी किंवा तेवढी बौद्धिक प्रगल्भता अजून आपल्याकडे आलेलीच नाही आहे. जर घराघरांमध्ये संवाद असेल तर उपवर मुलांना किंवा उपवर मुलींना एक बोलण्याची सोय मिळू शकते. कदाचित असं होऊ शकतं की त्यांच्या ज्या प्रेमाच्या कल्पना आहेत त्या अवास्तव असू शकतात किंवा वास्तवाला धरून नसू शकतात. माध्यमांमध्ये जे दाखवलं जातं, सलमान शाहरुख ज्या पद्धतीने प्रेम करतात तसं आपण प्रेम करतो आहे का? त्याची सत्यता काय? त्याची व्हॅलिडिटी काय? किंवा हे खरंच वास्तवाला धरून आहे का? हा विचार त्यांना येऊ शकतो. पण संवादच नसल्यामुळे त्यांना ते जे करतात तेच एक महत्त्वाचं आहे किंवा तीच एक पूर्व दिशा असं त्यांना वाटायला लागतं आणि त्याची परिणती शेवटी अशा गोष्टींमध्ये होते. आणि जे धर्मरक्षक स्वतःला म्हणवतात किंवा ज्यांना स्वतःचं जातीबद्दलचा तीव्र अभिमान आहे, अशा लोकांनी मग याच्यावर नेमकं कसं पाऊल उचललं पाहिजे? जर मनाविरुद्ध घटना घडली असेल, जर आंतरजातीय विवाह केला असेल, तर मग याच्यामध्ये दोष नेमका कोणाला द्यायचा? मान्य आहे की हे स्वीकारणं खूप कठीण असतं. म्हणजे इतक्या वर्षांची आपली सवय असते आणि एकदम तुम्हाला दुसऱ्या जातीतली कोणीतरी व्यक्ती, मग ते सून किंवा जावई पचनी पडणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं साहजिक आहे, थोडासा वेळ द्यावा लागतो. पण सामोपचारानं संयम ठेवून एक संवाद साधून आपण त्याच्यावरती मार्ग काढू शकत नाही का? विवाहपूर्व समुपदेशन आपण त्याची सोय का करत नाही? मुलांशी संवाद का साधत नाही? त्यांना आधीच या गोष्टींची क्लॅरिटी का नसते की आपलं प्रायोरिटीज काय आहेत किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय अचीव करायचं आहे, आपल्या घरामध्ये काय चालीरीती आहेत, आपल्याला काय मान्य होऊ शकतं, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा पुढे आणखीन कुठल्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा अनेक गोष्टींची चर्चा, अनेक गोष्टींचा उहापोह आपण या चर्चेमध्ये करू शकतो. माझ्या माहितीतलं एक कुटुंब आहे की ज्यांनी धर्मात विवाह केलेला आहे. पण ते कुटुंब असं आहे ना की सगळे मिळून चर्चा एकत्र करतात, चहा पिताना त्यांच्यामध्ये गप्पा होतात, तेवढंच गांभीर्य असतं, कुणी कुणाला अंडर एस्टिमेट करत नाही. बरं, आम्ही पुढारलेलो आहोत म्हणजे की वा सगळं छान चालतं आम्हाला, म्हणजे तुम्ही उद्या कुणालाही गळ्यात मारलं तरीसुद्धा आम्ही हसतच ॲक्सेप्ट करू, कारण आम्ही आता पुढारलेलो आहोत, आम्ही आधुनिक आहोत, असं अजिबात नाही. त्या गृहस्थांनी मला सांगितलं की आमच्याकडे मग आम्ही चर्चा करतो, चर्चेला आम्ही बराच वेळ देतो, संवाद होतो, आमची मतं एकमेकांच्या मतांचा आम्ही आदर करतो आणि मुलांची मतं काय आहेत ती वास्तवाशी कितपत धरून आहेत, आमचा अनुभव किंवा आम्ही जे पावसाळे बघितलेले तसं नेहमी सांगतो लहान मुलांना, तर त्यांचे काही अनुभव आम्ही शेअर करतो आणि आमची खात्री पटली तर आम्ही मग पुढे जातो. त्याच्यामुळे थोडी विन विन सिच्युएशन होते, मुलांना विश्वासात घेतल्यासारखं पण होतं. त्याचबरोबर जर ते चांगले असतील किंवा ते जर त्या आमच्या कसोटीला उतरणारे असतील तर आम्हाला तेवढा एक आनंदही होतो की चला ठीक आहे की मुलांची मॅच्युरिटी खरंच चांगली आहे, त्यांनी केलेली निवड ही योग्य आहे, आता त्यांना त्यांचा संसार मार्गाला लागू देत. अशा पद्धतीचं आपण प्रयोजन का करत नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की याच्यावरती संवाद हा एक खूप चांगला मार्ग आहे, समुपदेशन हा एक आणखीन एक मार्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर काळाप्रमाणे बदलत चाललेलो आहोत, सगळ्या गोष्टी आपण आज आधुनिक होण्याच्या मागे लागलेलो आहोत, तर ही जातीची जी आपल्याकडे पायाला घट्ट बसलेली गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण बेड्या म्हणू, त्या कुठपर्यंत आपण कॅरी करणार आहोत? त्यांचं पुढे काय आपण बरं, आपल्या त्या जातीविषयी जर अभिमान आहे तर त्या जातीतल्या लोकांनी एकत्र यावं किंवा लोकांनी पुढे यावं यासाठी आपण काही करताना दिसत नाही. म्हणजे खूप कमी ठिकाणी असं होतं, करत असतीलही पण कदाचित ते कमी होतं. पण आंतरजातीय विवाह हा खरंचच तेवढा निषिद्ध असतो का? किंवा तेवढा वाईट असतो का की तुम्ही एखाद्याचे मुर्दे पाडावेत
आणि घरातल्याच भाऊ-बहिणींनी किंवा घरातल्याच आईवडिलांनी मुलांचे खून करावेत, ह्या इतक्या टोकाला जर आंतरजातीय विवाह जात असतील, तर आपण पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करायला हवं, की आपण नेमकं कुठं चाललेलो आहोत. आपण खरंच सुशिक्षित आहोत का? की आपण नुसते साक्षर आहोत? याच्यावरती काळ हा एक उत्तम उपाय आहे. पण मला नेहमी असं वाटतं, की घराघरांमध्ये संवाद झालाच पाहिजे. मुलांमध्ये पालकांमधला जो गॅप आहे, तो किंवा जे अंतर आहे, ते कमीत कमी असलं पाहिजे. मी इनिशिएटिव्ह घ्यायचा का तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यायचा? किंवा मी का कमीपणा घेऊ? मी तर पोशिंदा आहे, मी खूप मोठा आहे, मी खूप शिकलेलो आहे, माझ्याकडे पैसा आहे, मला कोणाची गरज नाही. असं जर पालकांना वाटत असेल, तर मग तिथे बोलण्यात काही अर्थ नाही. पण जर त्यांची बदलायची तयारी असेल, तर एक पाऊल त्यांनी बदलावं, एक पाऊल मुलांनी बदलावं. समुपदेशनाची आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर गरज लागू शकते, याचा विचार करावा आणि अशा विकृत गोष्टी, अशा विघातक गोष्टी, नकारात्मक गोष्टी पुढे कशा टाळता येतील, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. थोडी सामाजिक परिस्थिती पण याला जबाबदार आहे. म्हणजे मला असं वाटतं, की जे गॉसिप करणारी लोकमंडळी आहेत किंवा आपला जो समाज आहे, ज्याला आपण समाज म्हणतो आणि त्या समाजाला घाबरून आपण त्या प्रतिष्ठेचा एक बुरखा पांघरलेला असतो, त्या समाजातल्या लोकांची मानसिकता जर थोडी बदलली, तर त्या पण गोष्टी आपल्याला खूप सुकर होतील. म्हणजे विनाकारण गॉसिप करणं किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यांमध्ये नाक खुपसणं किंवा अति चर्चा करणं, दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देऊन त्यांचे वाभाडे काढणं, या अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, तर त्या महत्त्वपूर्ण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्या प्रतिष्ठेचा बुरखा लोकांना असं वाटतो, की नाही तो जपला पाहिजे. तर एकावर एक गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत. एकतर घराघरात संवाद असला पाहिजे. पालक आणि पाल्य यांच्यामधलं नातं अधिक सुदृढ असलं पाहिजे. त्यांच्यामध्ये संवाद होत झाला पाहिजे. विवाहपूर्व समुपदेशनाची गरज झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जर अशी काही मंडळी असतील, तर आपण आपली मानसिकता थोडी बदलली पाहिजे, की त्यांना आपण ॲकोमोडेट केलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये नाक खुपसण्यापेक्षा सुद्धा त्यांना जेव्हा विचारांची किंवा जेव्हा सल्ल्यांची गरज लागेल, त्यावेळेला आपण आपल्या पद्धतीने जसं होईल तसं चांगल्या सकारात्मक पद्धतीने त्यांची मदत केली पाहिजे. बघा विचार करून. पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.